गरमागरम भाकरी, झणझणीत रस्सा आणि मऊसर अशी मासवडी यासारखं दुसरं जेवण नाही. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत मासवडी आणि रस्सा. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. सगळ्यात आधी आपण मासवडी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं सारण तयार करूयात आणि या सारणासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. तर सगळ्यात आधी आपण कढईमध्ये घेतलेले आहेत खडे मसाले, ज्यामध्ये आपण 15 काळी मिरी, 15 लवंगा, 10 हिरवी वेलची, 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 चमचे जिरं घेतलेलं आहे. हे आपल्याला स्लो फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता याच्यातून धूर यायला लागलेला आहे. आता आपण हे सगळे मसाले काढून घेऊयात आणि याला थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. आता त्याच कढईमध्ये आपल्याला घ्यायची आहे खसखस. तर इथे आपण 2 चमचे खसखस घेतलेली आहे. खसखस सुद्धा आपल्याला स्लो फ्लेमवरती छान अशी भाजून घ्यायची आहे. ती तडतडायला लागली की आता आपण याला काढून घेणार आहोत आणि थंड करायला ठेवायचे. आता आपल्याला भाजायचे आहेत तीळ. तर इथे आपण 1 कप तीळ घेतलेले आहेत. तीळ सुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. त्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत आपण ते छान असे स्लो फ्लेमवरतीच भाजून घेणार आहोत आणि भाजून घेऊन आता याला सुद्धा आपण काढून घेऊयात आणि थंड करण्यासाठी ठेवूयात. आता याच कढईमध्ये आपण घेणार आहोत थोडंसं तेल आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत कांदे. तर इथे 5 ते 6 कांदे आपण उभे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप लसूण पाकळ्या. आता हे लसूण आणि कांदा आपल्याला छान लाईट ब्राऊन होईपर्यंत स्लो फ्लेमवरती परतून घ्यायचा या तेलामध्ये. तुम्ही बघू शकता अगदी 4 ते 5 मिनिटामध्ये आपला कांदा छान असा शिजलेला आहे, लाईट ब्राऊन झालेला आहे. आता याला सुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता हे सगळे भाजून घेतलेले मसाले आणि शिजवून घेतलेला कांदा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत खडे मसाले. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत 2 चमचे धने जे आपण भाजून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण घालूयात खसखस आणि मिक्सरला आपण याची बारीक पावडर तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान असा आपला मसाला तयार झाला आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतलेले आहे शिजून घेतलेला कांदा आणि लसूण. याला सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे, पण आपल्याला खूप जास्त बारीक पेस्ट याची करायची नाहीये. थोडंसं आबडधोबडच आपण याला वाटून घेणार आहोत. आता एका भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत खडे मसाले, ज्याची आपण पावडर करून घेतली आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 कप भाजलेलं शेंगदाण्याचं कूट. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 कप सुकं खोबरं, जे आपण किस करून भाजून त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय. त्यानंतर आपण घालणार आहोत तीळ, जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेत आणि जे आपण कांद्याचं वाटण केलेलं आहे ते यावरती घातलंय आणि जी खसखस आपण बाजूला ठेवली होती थोडी, ती आपण याच्यामध्ये घातलेली आहे. आता आपण यामध्ये घालूयात मसाले. तर सगळ्यात आधी आपण घालणार आहोत 2 चमचे लाल तिखट. त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा हळद. त्यानंतर आपण घालणार आहोत 3 चमचे कांदा लसूण मसाला. आता घालूयात 1 चमचा जिरे पावडर, 1.5 चमचा धने पावडर. यामध्ये घालायचे आहे 1 कप कोथिंबीर, थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ. आता हे सगळे जिन्नस आपण हाताने छान असे एकत्र करून घेणार आहोत, म्हणजे या सगळ्या मसाल्यांचा स्वाद या आपल्या मासवडीला छान येईल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं मासवडीचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण मासवडीसाठीचं आवरण तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं आहे. तर इथे कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये आपण घातलेलं आहे जिरं, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट. त्यामध्ये घातलेलं आहे थोडीशी हळद. आता ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला छान असं परतून घेतलंय. आता यामध्ये आपण घालणार आहोत 6 कप पाणी. तर 5 कप बेसन पीठ आपण घेणार आहोत, त्यासाठी आपण 6 कप पाणी घेतलंय. आणि याला उकळी आली की यामध्ये आपण घातलेलं आहे चवीनुसार मीठ. आता यामध्ये आपण घालूयात बेसन पीठ आणि याला आपल्याला सतत ढवळत गुठळ्या होऊ न देता याला आपण शिजवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला सतत याला ढवळत राहायचंय आणि याला आता आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी यावरती ठेवूयात झाकण आणि 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला छान असं हे पीठ शिजवून घ्यायचंय. आता आपलं पीठ शिजलेलं आहे. एका पोळपाटावरती आपण घेऊयात रुमाल, जो आपण पाण्याने भिजवून घेतलेला आहे. शिजवलेलं पीठ गरम असतानाच आपल्याला ते हाताने थापून घ्यायचंय. आता रुमालावरती आपण हे पीठ घेतलेलं आहे आणि हाताला आपण पाणी लावून हे पीठ छान असं थापून घेणार आहोत. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड असं आपल्याला हे ठेवायचं नाहीये. बघू शकता छान असं आता आपलं हे पीठ थापून झालेलं आहे. आता यावरती आपण घालणार आहोत सारण. जे सारण आपण बनवून घेतलेलं आहे ते सारण या पिठावरती आपण सगळीकडे व्यवस्थित असं पसरून घेणार आहोत आणि त्यानंतर रुमाल थोडासा पुढे ओढून आपल्याला या पिठाची वळकुटी तयार करून घ्यायची. मासवडी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात. आज आपण याचा रोल करणार आहोत. त्यासाठी आपण हे पीठ
असं गोल गोल करून याचा छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी शेवटच्या टोकापर्यंत आपण याचा रोल तयार करून घेतलेला आहे. आता याला थोडंसं आपण दोन्ही बाजूंनी दाबूयात आणि तुम्ही बघू शकता छान असा आपला मासवडीचा रोल तयार झालेला आहे. आता ही मासवडी आपण कापून घेणार आहोत आणि तयार आहे मऊसूद अशी मासवडी. आता मासवडीसाठी लागणारा रस्सा तयार करूयात. त्यासाठी एका भांड्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं होतं. यामध्ये घातलेले आहेत मोहरी आणि जिरं. आता घालूयात थोडंसं हिंग आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत वाटण. तर या वाटणासाठी आपण 5 कांदे उभे बारीक चिरून घेतले होते, ज्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण घालून याला आपण शिजवून थंड करून याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. त्यासोबतच आपण 2 चमचे हरभरा डाळ भाजून घेतली होती, ती सुद्धा आपण या वाटणामध्ये वाटून घेतलेली आहे. आता या वाटणाला आपण तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचंय. त्यानंतर यामध्ये आपण घातलेला आहे थोडासा कढीपत्ता. आता यामध्ये आपण घालणार आहोत मसाले. तर इथे घातलेले आहे 1 छोटा चमचा हळद, त्यानंतर घालूयात 1.5 चमचा धने पावडर, 1 चमचा आपण इथे जिरे पावडर घातलेली आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये आपण घालूयात अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे सगळे मसाले आपण या वाटणामध्ये छान असे परतून घेऊयात. अशाच चविष्ट आणि झणझणीत रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, कारण यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. आता छान असा आपला मसाला परतून झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती भारी रंग आपल्या भाजीला आलेला आहे. आता यामध्ये आपण घातलेला आहे 4 कप पाणी. तुम्हाला रस्सा किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे सारण. तर मासवडीसाठी जे सारण बनवलेलं आहे तेच सारण आपण या रश्श्यामध्ये घालणार आहोत आणि याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तयार आहे आपला झणझणीत असा मासवडी रस्सा आणि त्यासोबतच मऊसूद अशी मासवडी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.